त्याच्याच बरोबर आता बरेचसे भाजपचे लोक म्हणतात की हिंदुत्व बद्दल बोललं जातं. आज जर आपण बघितलं भाजप काय करते, भगव्याला पुढं करते आणि भगव्याला पुढं करून काय केलं जातं तर हिंदू मुस्लिम केलं जातं, तिथं ओबीसी मराठा केलं जातं, तिथं समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो. कशासाठी? फक्त भाजपला फायदा व्हायला, त्याच्यासाठी. अहो, हिंदू संस्कृती आम्ही सुद्धा पाळतो, आम्ही सुद्धा जपतो. आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासूनची आहे, पण भाजपचे हिंदुत्व 50-60 वर्षापूर्वीच आहे. आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला काय शिकवले ते संतांचे विचार दिलेले आहेत. बंधुभाव, एकता, समानता ही आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे आम्ही सर्वजण काम करतो. आणि भाजपला आमचा प्रश्न आहे, आज या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतायत, त्यातले किती हिंदू आहेत? हिंदू शेतकरी सुद्धा आत्महत्या करतायत. आमचे जे युवा आहेत आज बेरोजगार आहेत, त्यात अनेक हिंदू युवा आहेत जे बेरोजगार आहेत. आमच्या माता भगिनी आज ज्या सुरक्षित वाटत नाही त्यांना हिंदू महिला आहेत. त्याच्याबरोबर आमचे विद्यार्थी जे कुठेतरी चांगल्या शाळेत त्यांना संधी मिळावी, नाही तर आपल्या शाळा चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुलं आहेत. मग तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाचं राजकारण करता, समाजामध्ये वाद निर्माण करता, पण आज हे जे सामान्य लोक आहेत, जे हिंदू आहेत, जे आज अडचणीत आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? असा प्रश्न या ठिकाणी या व्यासपीठावरनं आम्ही सर्वजण तिथं करतो. त्यामुळे हे जे काय राजकारण हिंदुत्वाचं त्यांच्याकडनं केलं जातं, त्यांना फक्त एकच उत्तर करा की आम्ही आमची संस्कृती, जी हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे, आणि आम्ही कोणाच्या विचाराने चालतो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांच्या विचाराने तिथं चालतो.